आज या सकाळच्या प्रसंगी आपण देवाच्या वचनातून काही गोष्टी पाहत असताना लुकाचा शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि त्याचे 38 ते 42 ही वचनं आज आपण मननाकरता घेऊया. सर्वांच्या परिचित असा शास्त्र भाग आहे आणि मी आपला करता तो वाचून दाखवत आहे. लूक शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि त्याची 38 ते 42 वचने. मग ते पुढे जात असता तो एका गावात आला. तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती. तीही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे. याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करायला तिला सांगा. प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टींचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. प्रभू करो ही वचने आम्हा सर्वांकरता तो आशीर्वादाची आणि लाभाची करो. सर्वांच्या परिचित शास्त्र भाग आम्ही पाहिला आहे. यामध्ये आम्ही पाहतो की यरुशलेमेपासून काहीशा अंतरावर बेथानी हे गाव आहे आणि बेथानी या मार्गे यरुशलेमला जाण्याचा तो एक रस्ता होता. आणि त्या बेथानी या छोट्याशा एका गावामध्ये एक छोटस कुटुंब राहत होतं. आणि ते कुटुंबाबद्दल जर आम्ही वाचलं तर योहान लिहितो त्याच्या शुभवर्तमानामध्ये त्याच्या 11व्या अध्यायामध्ये त्याच्या मी वाचतो 5व्या वचनामध्ये, मार्था, तिची बहीण व लाजर यांच्यावर येशूची प्रीती होती. आणि अशा प्रकारचं हे कुटुंब, त्या कुटुंबामध्ये 3 व्यक्ती आहेत आणि अशा प्रकारचं हे कुटुंब आहे. एक भाऊ आणि 2 बहिणी असा तो परिवार आहे. त्यांना पालक नाहीयेत आणि अशा प्रकारे जो भाऊ आहे तो कुटुंब प्रमुख आहे. आणि अशा प्रकारे या कुटुंबामध्ये प्रभूचं जाणं येणं होत आहे. आणि या कुटुंबामध्ये या 3 व्यक्ती ज्या आहेत, लाजर, मार्था आणि मरिया, ह्या 3 व्यक्ती एक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये असलेले खूप महत्वपूर्ण असे व्यक्तिमत्व आहेत. तर या गोष्टीबद्दल आम्ही या घटनेबद्दल आम्ही लुकाच्या शुभवर्तमानामध्ये ज्या वेळेस पाहतो त्यावेळेस आम्हाला हे कळतं की प्रभू येशू ख्रिस्त एका गावात आला. ते गाव म्हणजेच बेथानी आहे. आणि मग तेथे मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. मार्था या नावाच्या एका स्त्रीने प्रभूचं स्वागत आपल्या घरामध्ये केलेलं आहे. आनंदाने त्याचं आगत स्वागत केलेलं आहे, त्याला आपल्या घरामध्ये घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे प्रभू घरामध्ये आलेला आहे. आणि त्या ठिकाणी असं पाहायला मिळतं की ती मार्थेने प्रभूचं स्वागत केलं आणि ती लगेच स्वयंपाक घरात गेलेली आहे. आणि स्वयंपाक घरात जाऊन ती प्रभूसाठी काहीतरी करण्यासाठी ती काय करत आहे? गडबड करत आहे, धांदल उडालेली आहे. आणि अशा प्रकारे काही वेळानंतर आम्ही पाहतो की मार्थेला फार काम पडल्यामुळं ती काय म्हणाली आहे? तिने एक तक्रार केलेली आहे प्रभूकडे. काय तक्रार? तर तिची जी बहीण आहे मरिया, ती प्रभूच्या चरणाजवळ बसून ऐकत होती आणि ती म्हणाली की काय म्हणाली आहे? प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे. याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करायला तिला सांगा. आणि अशा प्रकारे आता तिला कामाचा जास्त ताण पडला आहे आणि ती आपल्या बहिणीकडे पाहत आहे. तर ती प्रभूच्या चरणाजवळ जाऊन बसली आहे. तिची अपेक्षा आहे की हिने मला मदत करावी आणि ती प्रभूला तिची अडचण सांगत आहे. आणि प्रभू येशू खूप सुंदर रीतीने
तिचं उत्तर देत आहे. या ठिकाणी आम्ही वाचतो की प्रभू तिला काय म्हणतो. प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करतेस. तुझी काळजी, तुझी दगदग करणं योग्य आहे, कारण प्रभू तिच्या घरी आलेला आहे आणि तिची इच्छा आहे उत्सुकतेने, मी प्रभूसाठी काय करू. आणि अशा पद्धतीने ती जे करत आहे ती प्रभूसाठी करत आहे. आणि म्हणून प्रभू तिला म्हणत नाही की तू चूक करत आहेस, परंतु प्रभू तिला एक महत्वाचा धडा शिकवत आहे. आणि ते म्हणजे प्रभू तिला काय म्हणत आहे, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टींचे किंबहुना एकाच गोष्टींचे अगत्य आहे. आणि ते काय आहे, ती गोष्ट कोणती आहे ज्याचं अगत्य आहे, जी अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे, ती ही आहे की प्रभूच्या चरणाजवळ बसणं. प्रभूच्या चरणाजवळ बसून प्रभूचं ऐकणं, प्रभूच्या गोष्टी जाणून घेणं, प्रभू सोबत वेळ घालवणं. आणि तो चांगला वाटा, प्रभूच्या दृष्टीनं तो चांगला वाटा आहे आणि तो मरियेने निवडला आहे, असं प्रभू तिला सांगत आहे. या कुटुंबामध्ये ह्या 3 प्रकारच्या व्यक्ती आम्ही पाहतो. या कुटुंबासोबत जर आम्ही पाहिलं, या कुटुंबाच्या बद्दल आम्ही पवित्र शास्त्रात शुभवर्तमानामध्ये जर आम्ही पाहिलं, तर लुकाच्या शुभवर्तमानामध्ये 10व्या अध्यायामध्ये आम्ही प्रभू त्यांच्या घरात आलेला पाहायला मिळतो. त्यानंतर योहानाच्या 11व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की त्या ठिकाणी अशी घटना आहे की त्या कुटुंबामध्ये प्रभूचं जाणं झालं नाही. जिथं प्रभू वारंवार जात होता आणि प्रभूचं जाणं त्या ठिकाणी झालेलं नाही. आणि जो लाजर आहे तो आजारी पडून तो मरण पावलेला आहे. 4 दिवस झालेले आहेत, त्याला दुर्गंधी सुटलेली आहे. आणि प्रभू नंतर बेथानीला येत आहे आणि प्रभू त्याला मरणातून उठवत आहे. आणि तिसरा भाग जो आम्ही पाहतो योहानाच्या 12व्या अध्यायामध्ये, त्या ठिकाणी अशा प्रकारचं चित्र आहे, अशा प्रकारची घटना त्या ठिकाणी आहे की मेलेला लाजर जो मृत होता त्याला जिवंत करण्यात आलेला आहे. तो जिवंत असा लाजर प्रभूच्या चरणाजवळ बसलेला आहे, प्रभूच्या सोबत बसलेला आहे. मार्था तिची सेवा प्रभूला देत आहे. तिचं जे काही बेस्ट आहे, ती जे काही करत आहे प्रभूसाठी, ती सेवा ती प्रभूसाठी करण्यात मग्न झालेली आहे. आणि तिसरी व्यक्ती आम्ही पाहतो मरिया, ही काय करत आहे, प्रभूच्या चरणावर काय करत आहे, सुगंधी अत्तर, मोलवान सुगंधी द्रव्य प्रभूच्या चरणावर तिनं ओतलेला आहे. प्रियानो, या 3 घटना आम्हाला 3 धडे देतात, 3 गोष्टी दाखवतात, 3 कॅरेक्टर दाखवतात, 3 व्यक्तिमत्व दाखवतात. त्याच प्रकारे या 3 घटनांमध्ये आम्हाला मरिया जी आहे तिचं एकच जागा आम्हाला पाहायला मिळते. ती जागा म्हणजे प्रभूच्या चरणाजवळ. लुकाच्या शुभवर्तमानात आम्ही वाचतो की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त बेथानी गावात जातो, मार्था त्याचं स्वागत करते आणि मरिया काय करते, प्रभूच्या चरणाजवळ जाऊन बसते आहे, त्याचं ऐकत आहे, शिकत आहे. योहानाच्या 11व्या अध्यायात आम्ही पाहतो लाजर मरण पावला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त 4 दिवसानंतर आलेला आहे. त्यावेळेस मार्था प्रभूला भेटली आणि ती म्हणाली की प्रभूजी, आपण जर येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. परंतु प्रभू तिला म्हणाला की तू जर देवावर विश्वास ठेवशील, तू जर माझ्यावर विश्वास ठेवशील तर तू देवाचं गौरव पाहशील. जीवन व पुनरुत्थान मीच आहे. तो मेला असला तरी
जगेल. आणि मार्था म्हणते की हो, मला ठाऊक आहे की तो पुनरुत्थान समय तो उठेल. तिचा विश्वास होता की एक दिवस पुनरुत्थान होणार आहे मेलेल्यांचं, आणि त्यावेळेस माझा मृत भाऊ हा पुन्हा उठणार आहे. त्याबद्दल तिला शंकाच नाही. परंतु तिचं म्हणणं होतं की प्रभू, तुम्ही जर असता तर तो मेलाच नसता. हा देखील तिचा विश्वास आहे. आणि प्रभू तिला हेच सांगत आहे की तू माझ्यावर विश्वास ठेव, कारण जीवन आणि पुनरुत्थान मीच आहे. सार्वकालिक जीवन देणारा मी आहे. माझ्या ठाई सार्वकालिक जीवन आहे आणि माझ्या ठाई पुनरुत्थान आहे. यासाठी की जो प्रभूमध्ये विसावा पावलाय, जो प्रभूमध्ये मरण पावलाय, मेलेला आहे, तो पुन्हा उठणार आहे. कारण जीवन आणि पुनरुत्थान प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि ज्यावेळेस मार्थिशी प्रभू बोलत आहे आणि नंतर थोड्या वेळाने आम्ही पाहतो त्या घटनेमध्ये कुणीतरी मरियाला सांगत आहे की प्रभू जे आले आहेत. आणि त्यावेळेस मरिया धावत जाऊन कुठे गेली आहे, तर ती प्रभूच्या चरणाजवळ जाऊन बसलेली आहे. आम्ही वाचू शकतो योहान याचा 11वा अध्यायाच्या 32 वचनामध्ये. मग येशू होता तेथे. मरिया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. आणि अशा प्रकारे मरियेचं स्थान जे आहे ते प्रभूच्या चरणाजवळ त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. आणि तिसरा भाग जो आम्ही पाहतो योहानाच्या 12व्या अध्यायामध्ये, ज्यावेळेस लाजराला मेलेल्यातून उठवण्यात आलेला आहे, त्यामुळे मोठी जेवणावळ त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. एक मेजवानी आहे, एक उत्सव साजरा केला जात आहे, पार्टी दिली गेलेली आहे. आणि त्या ठिकाणी मार्था वाढत आहे. तिने सुंदरस भोजन तयार केलेलं आहे आणि ते सर्व करत आहे. त्या ठिकाणी लाजर पंक्तीस बसणाऱ्यापैकी एक होता, म्हणजे तो प्रभूला सहभागिता देत होता. प्रभू सोबत तो राहून प्रभूला सहभागिता देत होता. आणि त्या ठिकाणी मरियेचा चांगला वाटा आम्हाला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा ती प्रभूच्या चरणाजवळ गेलेली आहे आणि तिनं जे काही आपलं मौल्यवान होतं, जे काही अतिशय मौल्यवान सुगंधी द्रव्य, तिनं प्रभूच्या चरणाजवळ ते ओतलेलं आहे. प्रभूच्या चरणावर ते ओतलं आणि प्रभूला सुंदर आराधना त्या ठिकाणी दिलेली आहे. हे तीन जे कॅरेक्टर आहेत, तीन जे व्यक्तिमत्व आहेत, आम्हाला विश्वासणाऱ्याच्या जीवनामधील तीन गोष्टी आम्हाला दाखवतात. मार्था जी आहे ती वर्कशिप दाखवते, ती सेवा दाखवत आहे. प्रभूसाठी काम करण्याची तिची तगमग, तिची तळतळ, तिची काळजी, दगदग ही ती दाखवत आहे. ती अशा प्रकारे एक कॅरेक्टर ती काय करत आहे, प्रदर्शित करत आहे. हे व्यक्तिमत्व ती प्रदर्शित करत आहे की प्रभूसाठी मी सेवा करणार आहे. परंतु प्रभू तिचं करेक्शन काय करत आहे, ही सेवा आहे, परंतु ती कधी आहे, नंतर आहे. तो क्रम जो आहे तो प्रभूने तिचा सुधारलेला आहे. प्रभू तिला हेच सांगत आहे की प्रथम प्रभूच्या चरणाजवळ बसणं गरजेचं आहे. तिला काय अपेक्षित होतं की तिची बहीण तिला मदत करावी, परंतु प्रभूची इच्छा काय आहे की मार्थेने देखील येऊन माझ्या चरणाजवळ येऊन बसावं, माझ्या गोष्टी ऐकाव्यात, शिकाव्यात. परंतु मार्थेच्या व्यक्तिमत्वामध्ये आम्हाला सेवा दिसून येत आहे, वर्कशिप. मरियेच्या कॅरेक्टर मधून, तिच्या चारित्र्यामधून, तिच्या व्यक्तिमत्वामधून आम्हाला काय मिळत आहे पाहायला, तर वर्शिप, आराधना, उपासना. आराधना म्हणजे काय, तर आराधनेला ग्रीक शब्द प्रोस्क्योन्यू वापरलेला आहे आणि त्याचा अर्थ हा होतो की आपणापेक्षा जो कोणी मोठा आहे, श्रेष्ठ आहे, त्याचा आदर करणं. आणि मग तो आदर आम्ही कशा प्रकारे व्यक्त करतो. जर आम्हाला एखाद्या व्यक्तीचा आदर आहे तर तो व्यक्त करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि अशा प्रकारे मरिया प्रभूविषयीचा असलेला आदर त्या ठिकाणी कशा प्रकारे व्यक्त करत आहे. ती प्रभूचे चरण सोडत नाही. प्रत्येक ठिकाणी प्रभू तिच्या घरी आलेला आहे, ती प्रभूच्या चरणाजवळ आहे. भाऊ मेला आहे तरी ती प्रभूच्या चरणाजवळ गेलेली आहे.
ज्यावेळेस भावाला जिवंत करण्यात आलेलं आहे, आनंदाचा समय आहे, दुःखातून पुन्हा आनंदामध्ये आलेले आहे. आणि तिथे देखील ती प्रभूच्या चरणाजवळ आपलं आदर, प्रभूविषयी असलेली उत्कंठा ती काय करत आहे, व्यक्त करत आहे. आणि प्रभूने तिची प्रशंसा केलेली आहे. मरिया बिझी आहे, धांदल उडाली आहे, परंतु तिच्याबद्दल प्रभूची इच्छा ती नाहीये. प्रभूची इच्छा काय आहे की तिने प्रभूच्या चरणाजवळ असावं. लाजर जो आहे त्याच्या व्यक्तिमत्वातून आम्हाला पाहायला मिळतं की फेलोशिप, तो प्रभूला सहभागिता देत आहे, संगती देत आहे. अशा प्रकारे हे 3 कॅरेक्टर आम्ही पाहतो. मार्था वर्कशिप, मरिया वर्शिप आणि लाजर फेलोशिप. आणि ह्या 3 गोष्टी विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये ह्या कार्यरत आहेत. परंतु त्याचा क्रम कसा असावा हे प्रभू आम्हाला शिकवत आहे. प्रथम वर्शिप आहे, प्रथम प्रभूची आराधना आहे, उपासना आहे. त्यानंतर प्रभूच्या सहवासात राहणं आहे, प्रभूला फेलोशिप देणं, प्रभूच्या सहभागितेमध्ये राहणं, त्याच्या संगतीत जीवन जगणं, त्याच्या बरोबर चालणं, ही प्रभूची सहभागिता. आणि नंतर शेवटी सेवा आहे, वर्कशिप. ह्या 3 गोष्टी आहेत. प्रियानो, या 3 संदर्भामधून आम्हाला 3 व्यक्ती पाहायला मिळाल्या, त्यांचे 3 व्यक्तिमत्व आम्हाला पाहायला मिळतात. आणि त्याच प्रकारे या 3 संदर्भामध्ये 3 प्रकारचे गंध देखील आहेत, वास आहेत. पहिल्या संदर्भात आम्ही पाहतो लुकाच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस बेथानी गावात गेल्यानंतर मार्थेच्या घरामध्ये त्याचं स्वागत करण्यात आलं, त्यावेळेस ती किचन मध्ये गेलेली आहे. स्वयंपाक घरामध्ये ती काय करत आहे, प्रभूसाठी तयार करत आहे पक्वान. त्या ठिकाणी पक्वानांचा स्वादिष्ट असा वास येत आहे. स्वयंपाक घरातून तो एक सुवास त्या ठिकाणी पसरत आहे. दुसऱ्या संदर्भात आम्ही ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस योहानाच्या 11व्या अध्यायामध्ये लाजर मरण पावलेला आहे आणि मार्था प्रभूला सांगत आहे की त्याला आता दुर्गंधी सुटली असेल, तो मरण पावला आहे, त्याला 4 दिवस झालेले आहेत, आता त्याचा वास येत असेल, दुर्गंधी आली असेल. हा जो वास आहे तो मरण सूचक गंध, ज्याला पौल म्हणतो सुवार्तेबद्दल करिंथकराच्या पत्रामध्ये, तो म्हणतो की ही जी सुवार्ता आहे ती प्रत्येक विश्वासणाऱ्याला कशी आहे, जीवन देणारी आहे, त्याच्यासाठी जीवन सूचक गंध देणारी ती आहे. आणि जे तारण न पावलेले आहेत त्यांच्यासाठी ती कशी आहे, मरण सूचक गंध आहे. जे ती सुवार्ता स्वीकारत नाही त्यांना तो मरण सूचक गंध, ती दुर्गंधी त्यांच्या जीवनामध्ये आहे. परंतु प्रभू जर त्यांच्या जीवनात आला तर तो मरण सूचक गंध तो काढून टाकतो, ती दुर्गंधी ती निघून जाते आणि आमच्या जीवनाला एक सुवास आहे, परिमल आहे तो. आणि तो परिमल आम्ही पसरावा त्या सेवेद्वारे. आणि मग तिसऱ्या शास्त्र भागात आम्ही पाहतो योहानाच्या 12व्या अध्यायात, त्या ठिकाणी सुगंधी द्रव्याचा, परफ्यूमचा सुवास आहे आणि तो प्रभूच्या नाकापर्यंत पोहोचलेला आणि प्रभूने त्याची प्रशंसा केली. प्रियानो, खरोखर आजच्या या शास्त्र भागातून आम्ही हेच शिकूया की प्रभूला त्याचा आदर देऊया, त्याची आराधना करूया, उपासना करूया आणि त्यानंतर त्याला सहभागितेत आपण राहूया, त्याच्या संगतीत जीवन जगूया आणि त्यानंतर आपण सेवेमध्ये प्रभूचा परिमल पुढे नेत जाऊया.